नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। कोंढवा पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाला तसेच एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला लाच प्रकरणी अँटी करप्शन ब्युरो पुणे यांनी रंगेहात पकडले आहे। ही कारवाई कोंढवा पोलीस स्टेशन समोर करण्यात आली। तक्रारदाराविरुद्ध दाखल वीज चोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच अटक न करण्याच्या मोबदल्यात 10,000 रुपयांची लाच मागणी करण्यात आली होती। अखेर तडजोडी अंती 5,000 रुपये स्वीकारताना आरोपी रंगेहात पकडला गेला। एसीबी कडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पोलीस शिपाई सोमनाथ महारनवर कोंढवा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून त्याला मदतीसाठी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक युवराज फरांदे यांनी प्रोत्साहन दिले होते। तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी पडताळणी करण्यात आली होती। त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने सापळा रचून लाच स्वीकारताना आरोपीला पकडले। ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त नीता मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे यांच्या पथकाने केली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।